स्पर्धा. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय. आता मात्र 24 चेंडू आणि 48 धावांचा आव्हान. पर चेंडू मागे तळसाळ संघाला 2 धावेची गरज. पर शतकामागे 12 धावेची गरज. 12 धावेच्या सरासरीने आपल्या संघाच्या खात्यामध्ये धावा जमाव्या लागतील. ते म्हणजे तळसाळ संघाला ते आव्हान 24 चेंडूमध्ये 48 धावांचं आव्हान पार करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यासाठी तळसाळ संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ती म्हणजे दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे दीपक वाघे. स्ट्राईकला तो दीपक. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय विकास. सलामी की जोडी मैदान. अवांतर चेंडू पंच शैलेश ठोंबरे त्या अवांतर चेंडूने संघाचं खातं उघडतंय. एक धाव मिळते. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 1. पाहूया पुढचा चेंडू विकास याचा. स्ट्राईकला येतो दीपक. नॉन स्ट्राईकला येतो कैलास. पाहूया कैलास आणि दीपक. सलामी की जोडी मैदानात. कैलास आणि दीपक. विकास गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवतोय. चेंडू घरंगळत येतोय. काहीच खराब क्षेत्रासाठी चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. अगर मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. दीपक याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दणदणीत असा चौकार. पाहूया पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवरती. एखादं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इथं पाहायला मिळालं. दीपक याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. महेश आंबेकर पवन रायडर्सचे मालक महेश आंबेकर उमराट गावचे सुपुत्र. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. प्रत्येक षटकाराला महेश आंबेकर यांच्याकडून 100 रुपये असतील. पाहूया कशा प्रकारे सामना होते. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो दीपक वाघे. सुंदर चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. विकास याचा. दीपक याला कळत नाही. या चेंडूवर 1 धाव पळून पूर्ण करता. संघाची धावसंख्या होते 6. बिनबाद 6. खरोखर चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला आपल्याला इथं मिळते. कैलास आणि दीपक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकास गोलंदाजीवरती येतोय. जवळजवळ 10 ते 12 पाऊलचा स्टार्ट असेल विकासाचा. दरम्यान कुणबी समाजाचे संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवा मंडळ व क्रीडा समिती यांच्या माध्यमातून स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेसाठी सर्व सुपुत्र चांगल्या प्रकारे योगदान द्या. दरम्यान पुढचा चेंडू विकास याचा. कैलास याच्यासाठी. सुंदर चेंडू. कैलासाला न समजलेला चेंडू, परंतु लेग बाईकच्या स्वरूपात मला वाटतं 1 रन्स मिळते. 1 धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 7. दरम्यान सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. सामना चुरशीचा होणार यात मात्र कोणती शंका नाही. चिंद्रावळे संघ सुंदर फलंदाजी करून 48 धावांचं आव्हान ठेवलंय ते मला वाटतं तवसाळ संघासमोर. पाहूया दीपक वाघे आणि कैलास. विकास गोलंदाजी मार्गावरती कशा प्रकारे मारा करतोय, कशा प्रकारे सामना करतोय दीपक वाघे. गुहागर तालुक्याचा वंडर बॉय. चेंडू हवे. चेंडू खाली कोण येतो का पाहूया. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटतोय. काहीसा नैसर्गिक अडथळा होतोय. सूर्या डोक्यावरती येतोय आणि या सूर्याची किरण थेट खेळाडूच्या डोळ्यावरती जाऊन पडतायत आणि थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये पडतोय. या चेंडूची 2 धावा पळून पूर्ण करतायत. संघाची 2 धावेने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 9. बिनबाद 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती. विकास कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. स्ट्राईकला आहे तो दीपक गुहागरचा. सुंदर चेंडू येते पुन्हा एकदा. राज मात्र मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पळून पूर्ण करतात. दुसरी धाव घेतात. रनआउट की संधी आणि दीपक वाघे. मला वाटतं एक आत्महत्या म्हणावी लागेल दीपक वाघे यांची. कोणतीही आवश्यकता नसताना एकेरी दुहेरी धावसंख्येने संघ आपला पुढे सरकतोय, परंतु आपण आपल्या एकेरी धावसंख्येने आपली आत्महत्या करताय. आपला संघ विजयाच्या दिशेने नेत असताना आपण थोडासा डचमळताय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने जात आहे. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज घेतो तो पाहूया. दरम्यान गुहागरचा मुंबई पटलावरील तवसाळ गावचा वंडर बॉय दीपक वाघे बॅक टू दी पॅव्हिलियन. आमचे मार्गदर्शक आणि सहकारी, आमचे मित्र आणि वेळमगावचे कोच म्हणायला हरकत नाही, आमचे शैलेश घाडे इथं उपस्थित आहेत, ज्यांनी वेळोवेळी आमच्या पाठीवरती मार्गदर्शनाचा हात ठेवला आणि आमच्या वेळम संघाला लास्ट मोमेंटपर्यंत ज्यांनी शेवटपर्यंत नेऊन गेलं आणि अंतिम सामन्यावर धडक मारली. त्यांचा मोलाचा वाटा आहे. धन्यवाद. आपण आलात. आम्ही तुमचं हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय. संघाची धावसंख्या होते 10. दरम्यान पुन्हा एकदा विकास. स्ट्राईकला तो रुदीप कुळे. गोलंदाजी दीपक बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी येतोय
रुदीप कुळे. पाहूया रुदीप कुळे कशा प्रकारे फलंदाजी करतो. स्ट्राईकला येतो कायला. सुंदर चेंडू चेंडू गोईंग गोईंग गॉन. 6 धावांसाठी कमान डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. या षटकाच्या समाप्तीनं पहिलं षटक संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. या षटकारानं संघाची धावसंख्या होते 16. कैलास ऑन फायर आहे. नक्कीच या शेवटच्या चेंडू सुंदर षटकार लगावून आपल्या संघाला तवसाळ संघाला कमबॅक करून देतोय. दीपक बाद झाल्यानंतर आपल्या संघाची धुरा पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतो. परंतु या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या संघानं या अगोदरच्या सामन्यामध्ये रुदीप कुळेनं सुंदर फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं होतं. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन राज भडवळकर. सुंदर चेंडू चेंडू झेलची संधी पाहूया. झेल होतो का संदीप आणि झेल सुटतोय नैसर्गिकरित्या. मला वाटतं नक्कीच उन्हाचा तडाखा नक्कीच बसतोय. सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहेत आणि याचा थोडासा क्षेत्ररक्षकांना त्रास होतोय. दरम्यान या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण 2 धावा पूर्ण करतायत. 1 बाद 18 अशी धावसंख्या पूर्ण होते. 1 बाद 18. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना राज भडवळकर येतोय गोलंदाजीसाठी. या षटकातील पुढचा जीव टाकण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान कुणबी समाज युती संघ मुंबई पुन्हा एकदा सुंदर चेंडू चेंडू हवेत. पाहूया 1 धाव मात्र पळून पूर्ण करतील. एका धावेवरती समाधान मानतील. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 19. संघाची धावसंख्या होते 19. आत्ता मात्र स्ट्राईकला येतो कायला. सलामीला आलेला कायला सुंदर फटकेबाजी करतोय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिले. दरम्यान पुढचा चेंडू कैलास याच्यासाठी राज भडवळकर याचा. पाहूया सुंदर चेंडू. पंच आपला निर्णय कळवतात. पंचांचा एक हात हवेत. पंच कळवतात नो चेंडू. नो चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 20. 1 बाद 20. दरम्यान कुंभी समाज युती संघ मुंबई शाखा तालुका ग्वाग संलग्न क्रीडा समिती यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे. दरम्यान पुढचा चेंडू. मित्रांनो इथं मेहनत करायची आहे. संघर्ष करायचा आहे. रोहित मांडवकर नंदेश रामाने कृपया पवेलियनच्या दिशेने यायचंय. दरम्यान सामना चालू होतोय. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि या निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या कायम. संघाची धावसंख्या 20. पाहूया पुन्हा एकदा कशा प्रकारे सामना होतोय. नक्कीच आपल्याला या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते कुणबी समाज युती संघ मुंबई याच्या माध्यमातून. नक्की तिथं सुनील दादा ठोंबरे, संदेश मते, संजय मते, गावातील सर्व सुपुत्र टल ठोकून बसले त्यांचे सर्वच. नक्की दरम्यान पुढचा चेंडू. पंच आपल्याकडे वळतायत. पंचांचे दोन्ही हात हवेत. पंच शैलेश ठोंबरे कळवतायत की हा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 21. नक्कीच जिंकण्यासाठी 48 धावांचं आवाहन घेऊन उतरलेला हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करतो. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि या खेळामध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो. मित्रांनो आपल्याला उन्हात चमकायचं असेल तर हिऱ्याप्रमाणे झिजावं लागेल. सुंदर चेंडू चेंडू पाहूया. चेंडू येतोय सरळ. झेल बाद. माफ करा. डी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवरती 2 धावा मिळतील. डी क्षेत्र आहे. डी क्षेत्र 2 रन्स. डी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 रन्स मिळत आहेत. जी लाईन आखलेली आहे लाईन आखलेली आहे आपण त्या टाकीच्या बाजूला. कालच्या दिवसापासून सगळं चालू आहे. आपले नियम यापुढेही रूल्स फॉलो करायचे आहेत. या चेंडूवरती पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. परंतु आपल्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की या चेंडूवरती 2 धावा असतील. मी या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती करतो जी लाईन आहे ज्या लाईन मध्ये जाऊन जर चेंडू पडला डायरेक्ट पडला आणि तिथंच थांबला तर त्या चेंडूमध्ये 2 धावा होतील आणि जर चेंडू तिथून बाहेर आला तर याच्या पुढील धावा या धावून पळून पूर्ण करायच्या आहेत. चेंडू तिथेच पडला आणि तिथेच राहिला त्या बॉक्समध्येच राहिला तर त्या 2 धावा असतील. चेंडू त्या ठिकाणी डायरेक्ट गेला पाहिजे आणि समजा चेंडू घरंगळात जर त्या ठिकाणी गेला तर तो त्या ठिकाणी एकच धाव असेल. हा कमिटीकडून आलेला निर्णय असेल. दरम्यान पुन्हा सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. वेळ जातोय. सामना चालू करायचा आहे.
नम्रतेची विनंती असेल. या चेंडूवरती 2 धावा मिळतात. पंच कळवतायत, पंच शैलेश ठोंबरे कळवतात की 2 धावा. कैलास मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय. एक मोठा धक्का बसला असता कैलाशाच्या स्वरूपात तवसाळ संघाला. मित्रांनो, या कालपासूनचे निर्णय, मित्रांनो हे निर्णय फॉलो करायचे आहेत. रूल्स आहेत, रूल्स कालपासून आपल्याला सांगत जातोय. शैलेश ठोंबरे कृपया सामना चालू करायचा आहे त्वरित. टीम मीटिंग घेऊ नये, टीम मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो, टीम मीटिंग घ्यायची नाही. कमिटीचा निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल. कमिटीचा निर्णय आपल्याला मान्यच करा. शैलेश पागडे सर, धन्यवाद सर, धन्यवाद. नक्कीच आपलं मोठं योगदान असतं या स्पर्धेदरम्यान. नक्कीच. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. संघाची धावसंख्या होते 23. पाहूया, 1-23. कैलास स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती रुदीप. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे राज. सुंदर चेंडू, काहीसे मिसफिल्ड होते एसटी रक्षकाकडून. अशी चूक वारंवार जर घडत असेल मित्रांनो, याचा फटका बसतो आपल्या संघासाठी. मित्रांनो, 2 धावा पूर्ण करतात. पंच आपल्याकडे वळतायत. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात हवेत. पंच कळवतायत की हा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 26. 1-26. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सतीश रांगळे घाडेवाडी यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं क्रीडा रसिकांचं स्वागत करतोय. दरम्यान कुणबी समाजती संघ मुंबई शाखा तालुका ग्वाकर यांच्या माध्यमातून सुंदर चेंडू सरळ जातोय. गोईंग गॉन. 6 धावांसाठी डीजे. तुना प्यार में पागल बनना है, तुना यार में पागल बनना है, तुना प्यार में पागल बनना है, तुना यार में पागल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच कैलास याद करणार. हा षटकार यादगार असेल. नक्कीच हा षटकार यादगार असेल. 6 धावा मिळतात. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून सरळ चेंडू जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि गडी बाद. कैलास आपली खेळी संपुष्टात येते. कैलासची खेळी संपुष्टात आली तर त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतो तो पाहूया. संघाची धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32. 2 बाद 32. पाहूया दरम्यान सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी. यानंतर होणारा सामना मित्र हो, लक्ष द्या. यानंतर होणारा सामना कुर्ली माटलवाडी वर्सेस नरवण यांच्या दरम्यान. म्हणजेच एकनाथ एका बाजूला असेल, अविनाश माटल एका बाजूला असतील, उमेश गावणंग एका बाजूला असतील, दामोदर एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे अनिल गोताड. मागच्या स्पर्धेचा हिरो ठरलेला अनिल गोताड. अनिल गोताड यानं मागच्या स्पर्धेमध्ये कोपरी येथे खेळताना अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर मला वाटतं ग्वागर येथे कुणबी प्रीमियर लीग झाली. या कुणबी प्रीमियर लीग मध्ये त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळते. रुदीप नॉन स्ट्राईकला आहे. जर रुदीप याच्याकडे पाहिलं तर नक्कीच तडाखेबाज फलंदाज दिसतोय. नक्कीच आपली अंगयष्टी आहे, जी आपली बॉडी आहे त्याला साजेसा खेळ करतो का पाहूया. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय रुदीप. सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने हलकासा ढकलतो. एक ढापल काहीसं खराब क्षेत्र. एका धावेवरती समाधान मध्ये कोणतीही घाई नाही. रुदीप, मला वाटतं कैलास बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज? दिव्येश. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय तो योगेश. 3रा षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 33. 2 बाद 33. दिव्येश आणि रुदीप. गोलंदाजी करतोय तो योगेश. दिव्येश आणि रुदीप. पाहूया योगेश, दिव्येश याच्यासाठी सुंदर चेंडू ऑफसाइड घेतली. आउट की संधी पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. दरम्यान संधी होती आणि या संधीचा फायदा घेत नाहीये आणि रुदीप कुळे आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 1 धाव पळून पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 34. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता असावी माझ्या मते. 3रं षटक प्रगतीपथावरती. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 14. सुंदर चेंडू खेळची की संधी पाहूया, परंतु चेंडूवरती 1 धाव पळून पूर्ण करा. दुसऱ्या धावेचा पाहूया. रनआउट की संधी आणि रनआउट की संधी हुकते. कोणतीही आवश्यकता नसताना नक्कीच तवसाळ संघ विजयाच्या दिशेने पुढे सरकतोय.
योगेश सुंदर गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षण त्याच प्रकारे होतंय. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. संघाची धावसंख्या होती 36. 2 बाद 36. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. काही वेळातच माझ्यासोबत जोडले जातील आमचे मित्र आणि शिरगावचे सुपुत्र तन्मय इलेव्हन संघाचे संघ मालक मंगेश मध्ये. सुंदर चेंडू, चेंडू सरळ उठवलाय. तारा बंडल ते गोईंग गोईंग गॉन 6 धावांसाठी. कमॉन डीजे. तुला प्यार में पागल बनना है, तुला यार में पागल बनना है, तुला प्यार में पागल बनना है, तुला यार में पागल बनना है. धन्यवाद. याद करना आहे ह्या स्पर्धेतील ह्या सामन्यामधील यादगार षटकार सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम करतोय रुदीप कुळे. दीपक ह्याच्यावरती बक्षिसांची खैरात झाली होती. कोण ऋतिप वरती बक्षिसासाठी कोण खिशामध्ये हात घालतोय का पाहूया. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू बॅटच्या पटक्यात येत नाहीये. 1 धाव पळून पूर्ण करतील. संघाच्या 42 धाव फलकावरती असताना खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवरती. 44 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन आत्ता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका चौकाराची आवश्यकता, 4 धावांची आवश्यकता. हा सामना कोणता संघ जिंकतो पाहूया. मित्रांनो, जरी हरलात तरी इथं अनुभव येतो. जो जिंकतो तो विजयाचा आनंदोत्सव साजरा करतो. पाहूया, हरलात तरी अनुभव घ्या परंतु कधी क्रिकेट सोडू नका. मित्रांनो, क्रिकेट भरपूर काही शिकवून जातो. जीवनाची उमेद म्हणजे क्रिकेट. सुंदर चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉक होल प्रकारचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढलाय. या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 45. या षटकाच्या समाप्तीनंतर मी थोडासा इथे थांबतोय. असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या मार्फत एक सुंदर संगीत, सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आपल्या माध्यमात सुंदर गाणे आपल्याला इथं डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती येतोय विशू. सचिन स्ट्राईकला येतो रुदीप. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. सुंदर चेंडू पाहूया, सरळ चेंडू, 4 धावा. सामना विजयी ठरतोय तवसाळ संघ. दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कुर्ली कुर्ली संघानं आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचंय. कुर्ली संघ हळूहळू हे चषक सांगतेच्या दिशेने वाटचाल करतोय. हा अंतिम दिवस, शेवटचा दिवस असेल आणि शेवटच्या दिवसातील हा या स्पर्धेतील दुहेरी फेरीतील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. नरवण वर्सेस कुर्ली माटलवाडी यांच्या दरम्यान. एका बाजूला अनिल गोताड असेल, ऋषी गोताड असेल, तर दुसऱ्या बाजूला दामोदर असेल, एकनाथ असेल. नक्कीच या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील चिंद्रावळे संघ. नंदेश, प्रशांत आणि नरेश काजारे या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील. प्रशांत आणि नरेश काजारे. खरोखरच चिंद्रावळे संघाचं सुद्धा अभिनंदन, तवसाळ संघाचं सुद्धा अभिनंदन. तवसाळ संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय आणि तवसाळ संघाला दीपकदादा वाघे आपण हात उंचवायचा आहे. आपला संघ विजयी ठरतोय. दीपकदादा वाघे आपला संघ विजयी ठरतोय. आपलं मनापासून अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये आपण जात आहे. दरम्यान यानंतर सुरू होणारी लढत चिंद्रावळे संघ संदीप सोलकर उर्फ पोलार्ड. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. कुर्ली माटलवाडी. त्यानंतर नरवण संघ अनिल गोताड. आपल्याला नम्रतेची विनंती असेल आपण त्वरित आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. ह्या अंतिम सामन्यासाठी वेळम संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना मार्गदर्शन, त्यांना सपोर्ट, सहकार्य करण्यासाठी आमचे मित्र गणेश खवाळे रामदास स्वामी घाडेवाडी संघाला, ज्यानं खरोखर
ज्वलंत ठेवलं, जिवंत ठेवलं असे आमचे संजय घाडे, संजय धनावडे, संजय घाडे, गणेश घावळे, गंगाराम घाडे नेहमी आमच्या पाठीशी, त्यांचं इथं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आमचे मित्र आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो हॅलो. नक्की पुन्हा एकदा मी थांबतोय आणि प्रमोद दादा गोंदबरे यांच्याकडे वळतोय. धन्यवाद. चालू असलेली लढत अतिशय महत्वपूर्ण लढत, आजच्या दुसऱ्या दिवसातली दुसऱ्या फेरीतली ही लढत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कुडली, तर दुसऱ्या बाजूला नरवण. अनंत मालप साहेब यांच्याकडून तवसाळ संघासाठी ना नरवण संघासाठी सलग 3 चेंडू 3 षटकार मारले, तर या ठिकाणी 300 रुपयाचं प्राइज ऑन आहे. 3 चौकार 3 षटकार या ठिकाणी नोंद झाली. तर निश्चितच एक महत्वपूर्ण लढत या ठिकाणी आपण मैदानाकडे जातोय. एका बाजूला पाहिलं तर कुडली वाटलवाडी, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नरवणचा संघ, अर्थातच अनिल घोताडचा संघ. एका बाजूला उमेश गावनंगचा संघ. सुरेख फटका, उंच फटका, चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतो का, झेलची संधी आहे. पहिल्या चेंडूवर झेलची संधी होती, झेल मात्र सुट्टे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे कुडली संघाकडून. या ठिकाणी गुहागरचे सुपुत्र आणि या सर्व कुटुंबांचा एक बुलंद असा आवाज, अर्थातच सगळ्यांचं आपलं नेतृत्व आदरणीय राजेश दादा बेंडल यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होतं. मित्रांनो, गुहागरच्या नगर पंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय राजेशदादा बेंडल, त्यांच्यासोबत कुणबी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी सोलकर यांचं या ठिकाणी बंधून आगमन होत आहे. निश्चितच चालू असलेली लढत अतिशय महत्वपूर्ण लढत. दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. एका बाजूला कुडली तर दुसऱ्या बाजूला नरवणचा संघ. एका बाजूला अनिल गोताड तर दुसऱ्या बाजूला अविनाश माटल, उमेश गावनंग यांचा संघ. रॅटांवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय विनायक. पुढचा चेंडू विनायकचा. मगाच्या सामन्यात ज्याने धुवाधाराची फलंदाजी केली होती तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सुंदर असा फाईल लेगच्या दिशेने चौकार मारतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली 6 धावा. 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विनायक गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बंधून या ठिकाणी कुणबी युवा चषक 2022 या पर्वाकडे आपण झुकतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर हा 4था पर्व या ठिकाणी चालू आहे. विनायकचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट मार्क करतो. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू या ठिकाणी विनायककडून पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट झाला. स्ट्राईकला जर बॅट्समन आपण जर पाहिला रणजित, स्ट्राईक एंडला रणजित, नॉन स्ट्राईक एंडला अर्थातच अनिल गोताड. नॉन स्ट्राईक एंडला अनिल गोताड, स्ट्राईक एंडला रणजित. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी 1 धाव तर सहजरित्या मिळते. एका धावेने धावसंख्येत जर पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी झाली 7 धावा. निश्चितच 7 आकड्याचा जर आपण इतिहास जर पाहिला झाला तर 2007ला भारतानं पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता. अर्थात जोहन्सबर्गला ती फायनल झाली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007ला पहिला T20चा विश्वकप जिंकला होता. मित्रांनो, सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय की कॅप्टन कुल म्हणून का मला म्हटलं जातं तर महेंद्रसिंग धोनीकडे आपण पाहिलं. रांची या छोट्याशा गावात या ठिकाणी बिलॉंग केलं. सुरेख फटका, मोठा फटका, चेंडू या ठिकाणी कॉर्नर मध्ये येतोय. बघूया झेलची संधी आहे, झेलची संधी. या ठिकाणी उमेश गावनंग कोणती चूक करत नाही. मोठा या ठिकाणी मासा गाळाला लागलाय. अर्थातच अनिल गोताड बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विनायकडून या ठिकाणी अतिशय नेत्रदीपक असा झेल पकडतोय. अर्थातच उमेश गावनंग आमचा कुडली गावचा हा सुपुत्र सुरेख फलंदाज आहे, अष्टपैलू असा खेळाडू. या ठिकाणी एका मोठा मासा या ठिकाणी निश्चितच गळा लागतोय. तो अर्थातच कुडली या संघाकडे. नरवण गावचा हा हुकमी एक अर्थातच अनिल गोताड या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन. काव कॉर्नर मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. झेलात रूपांतर झालं. विनायकला या ठिकाणी झेल मात्र या ठिकाणी पकडतोय तो उमेश गावनंग. या ठिकाणी अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून पुन्हा चेंडूला खेळून कळलं. चेंडू येतो काव कॉर्नरची दिशेने. पुन्हा चेंडू माग उमेश. आता मात्र या ठिकाणी थोडीशी गडबड होते कुडली संघाकडून. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी झाली ते 8 धावा. सर्वांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाते. गुहागरच्या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय सर्वांचे सन्माननीय
आमचे युवा नेतृत्व राजेशदादा बेंडल यांचं या ठिकाणी स्वागत जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. राजेशदादा बेंडल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये पणजू गावामध्ये. यांच्यासोबत या क्रीडा कमिटी युवकचे गुहागरचे सेक्रेटरी आदरणीय सचिव अनिलजी नितीन पागडे, त्यांच्यासोबत आमचे युवा अध्यक्ष आदरणीय संतोषजी सोलकर, त्यानंतर साक्री त्रिशूलचे सरपंच माझे सहकारी मित्र सचिन मस्कर, त्यानंतर आमच्या युवा कमिटी गुहागरचे खजिनदार आदरणीय ऋतेशजी शिगवण, त्यानंतर मंदारजी बोले, त्यानंतर अनिलजी घाडे, पोलीस पाटील वेळम, या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या पणजू गावामध्ये. निश्चितच एक मोठं नेतृत्व, मोठं नाव या ठिकाणी स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र आदरणीय राजेशदादा बेंडल यांचं या ठिकाणी आगमन होतं मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारचा ऑफसाईडच्या रिजन म्हणजे चेंडूला खेळून काढा, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, बघूया की धावा मिळतात. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केला, तिसरा रन घेण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी. या सर्वांचं स्वागत आहे या मंचावर. पणजू गावात अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन या कुणबी युवा गुहागरच्या माध्यमातून कुणबी युवा चषक खेळवला जातोय. गेली 3 वर्ष आपण कोपरीमध्ये खेळत होतो. पहिल्यांदा या ठिकाणी सिलेक्शन झालं नायगाव या ठिकाणी. पणजू गाव आपण या ठिकाणी पाहतो, अतिशय नेत्रदीपक असं गाव, हिल स्टेशन म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. आणि या सर्वांचा सत्कार मी आदरणीय विवेकजी कातकर या सर्वांना विनंती करा अध्यक्ष महोदयांना की आपण या सर्वांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. कुणबी युवा गुहागरचे युवा अध्यक्ष सन्माननीय विवेकजी कातकर साहेब या ठिकाणी गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष श्री राजेशजी बेंडल साहेब यांचं या ठिकाणी युवक मंडळाच्या वतीनं स्वागत करतील. तसेच कुणबी युवा गुहागर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष सोलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विवेकजी कातकर साहेब यांना मी हे विनंती करेन की आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांचं नेतृत्व स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय राजेशदादा बेंडल, अध्यक्ष गुहागरच्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजेशदादा बेंडल, त्याचप्रकारे कुणबी युवा गुहागरच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी सोलकर. मित्रांनो, ओबीसी समन्वय समिती अर्थातच रत्नागिरी जिल्ह्याचे सेक्रेटरी महोदय आमचे मित्र संतोषजी सोलकर, त्यांच्यासोबतच आलेले त्यांचे माझे सहकारी नितीन पागडे यांचं स्वागत करतील विवेकजी कातकर साहेब. तसेच शिगवण ऑप्टिक्सचे मालक ऋतेशजी शिगवण यांचं देखील स्वागत विवेकजी कातकर साहेब. तसेच मस्कर साहेब, मंदारजी बोले गुहागर नगरपंचायतचे त्यांच्यासोबत असतात असे आमचे मंदारजी बोले, नगराध्यक्ष राजेशदादा बेंडल यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असतात असे माझे साडू मंदारजी बोले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. चला पुन्हा मैदानाकडे आपण जातोय. मैदानाकडे जर पाहिलं एका बाजूला कुडली संघ तर दुसऱ्या बाजूला आता हा नरवणचा संघ, व्याघ्रंबरी नरवण संघाकडून खेळणारे हे सर्व खेळाडू आज मात्र खेळतात आपल्या गावासाठी. अविनाशजी बेंडल साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मंच जर आपण पाहिला कुणबी युवाचे सर्व शिलेदार या मंचावर आहेत, तर सर्वांचं हार्दिक शाब्दिक मी स्वागत करतो. पुन्हा मैदानाकडे तुम्हाला घेऊन जातो. चालू असलेली लढत आहे दुसऱ्या सत्रात हा सामना, दुसऱ्या फेरीतली लढत आपल्या समोर आहे. एका बाजूला नरवण तर दुसऱ्या बाजूला कुडलीचा संघ, अतिशय मातब्बर दोन्ही संघ. एका बाजूला पाहिलं तर अनिल गोताड तर दुसऱ्या बाजूला अविनाश माटल, उमेश गावनंग असे एक मातब्बर असे खेळाडू. पुढचा चेंडू चव्हाण पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी एस्टनवर आदळतो. क्लीन बॉल होतोय, क्लीन बॉल या ठिकाणी होतोय. अर्थातच अनिलजी घाडे यांचं स्वागत करतात युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब. धावसंख्या उमेद झाली 19 धावा. 19 आकड्याचा जर आपण संख्या पाहिली तर निश्चितच अफगाणिस्तानचा खेळाडू आठवतो. अर्थातच राशीद खानची आठवण येते. करामती खान म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याच्या जर्सीचा नंबर जर आपण पाहिला तर 19 आहे. मित्रांनो, कमी वर्षात 18 वर्षाचं असताना करामती खान अर्थातच रशीद खाननं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. बघता बघता T20 क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत असा हा खेळाडू आहे रशीद खान. निश्चितच 19 नंबरची जर्सी परिधान करतो. अफगाणिस्तान या देशासाठी बिलॉंग करतो. अर्थातच एक मोठा असा खेळाडू रशीद खान सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळतो. अर्थातच जर बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियाचा आपण विचार केला तर होबार्ट हेडकिन्स या संघाकडून हा खेळाडू खेळतो. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजचं नाव सांगायचं किरण. एस्टनच्या मागे मात्र अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अर्थातच याच कुणबी युवाचे शिलेदार अर्थातच आमचे मित्र
अविनाशजी माटल साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी एसट्यांच्या मागे अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एसटी रक्षकाची जबाबदारी अतिशय चोख या ठिकाणी पार पाडली जाते. कुणबी विवाहाचे माझे गुहागरचे सर्व शिलेदारांना नतमस्तक होतोय, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आज आपण या ठिकाणी या पंजू गावात पोहोचलोय. एक आमचे गाडीचे मालक अर्थातच नितीनदादा घरत यांची स्कॉर्पिओ घेऊन या ठिकाणी या पंजू गावात आपण या ठिकाणी दाखल झालो. माझ्यासोबत दीपेश टोंबरे, नितीनदादा घरट, त्यानंतर पंकज आगरे, अनिलजी घाडे, छोट्या, प्रथमेश वेद्रे, नितीन पागडे, त्यानंतर संतोष सोलकर, नंतर ऋतेशजी शिगवण, अशी मातबर जे युवा KPLचे सर्व शिलेदार या ठिकाणी पोहोचले. तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा मैदानाकडे तुम्हाला घेऊन जातो. चालू असलेली लढत, अतिशय महत्त्वपूर्ण लढत. एका बाजूला कुडली तर दुसऱ्या बाजूला नरवणचा संघ. वैयक्तिक क्वार्टरतलं पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय सर्वेश माटल. सौरभ या ठिकाणी सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. सौरभ करून अलंग द कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेने एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या झाली ती 20 धावा. 20 धावा झाल्या तर निश्चितच 20 धावा या ठिकाणी डोळ्यासमोर 20 हा अंक येतोय. 20 आकड्याचा जर विचार केला तर निश्चितच जर डोळ्यासमोर नाव येतं अक्षर पटेलचं. मित्रांनो, यात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अक्षय पटेल यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. बघता बघता आपल्या नावावर एक रेकॉर्ड ब्रेक केलं. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 4 टेस्ट मॅचमध्ये त्यानं 32 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. अर्थातच अक्षर पटेल गुजरातचा खेळाडू, भारतीय क्रिकेटसाठी खेळताना 32 विकेट याने 4 या ठिकाणी टेस्ट मॅचमध्ये खेळायला अश्विनचा रेकॉर्ड होता. अश्विनचा रेकॉर्ड त्या ठिकाणी ब्रेक केला. अश्विननं 4 मॅचमध्ये या ठिकाणी 4 कसोटीमध्ये 31 विकेट मित्रांनो घेतल्या होत्या. तर अक्षर पटेलनं 32 विकेट या ठिकाणी घेतलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी पोहोचते 22 या धावसंख्येवर. निश्चितच 22 आकडा आला तर माझ्या डोळ्यासमोर एकमेव नाव येतं. अर्थात न्यूझीलंडचा जो कॅप्टन आहे अर्थात केन विल्यमसनच्या या ठिकाणी आठवण झाली. केन विल्यमसनचा जर जर्सी नंबर आपण पाहिला तर 22 आहे मित्रांनो. सुरेख या ठिकाणी स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय चांगली दर्जेदार एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच अविनाशजी माटल साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला असा गुणवान माटलवाडीचा खेळाडू ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट्स आपल्याला उपलब्ध होतात. अविनाशजी माटल साहेब अतिशय चांगल्या प्रकारचा हा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळते. वरचा फुलटा चेंडू बघूया, झेल होतो का? झेलची संधी आहे आणि सुरेख झेल पकडला जातोय माटलवाडीच्या संघाकडून. या नर्वल संघाला बसलेला हा तिसरा धक्का. यानंतरचा पुढचा आवाज सतीश सांगळे साहेबांचा. हॅलो 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 हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानात काय घडते बिघडते पाहणं गरजेचं ठरेल. दरम्यान कुणबी समागित संघ मुंबई शाखा तालुका गुहागर यांच्या वतीनं आगी स्पर्धेचा अंतिम दिवस, आपण अंतिम सोहळ्याकडे वळतोय. दरम्यान चालू असलेली बिग फाईट माटलवाडी कुडली वर्सेस नरवण यांच्या. सुंदर चेंडू, अविनाश माटल मात्र काही चूक करतायत. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पुढे सरकते, ट्रबल होते. एका धावेने धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 बाद 23. सुंदर चेंडू, अक्षरशः खोदून काढते चेंडू. रनआउट की संधी. पंच आपला निर्णय कळवत आहेत, पाहूया. मला वाटतं नरेश काजारे पंच आहेत. नक्कीच आपल्याला योग्य तो निर्णय मिळेल. पंच आपल्याकडे वळतात कारण गडी बाद. पंच नरेश काजारे सुंदर निर्णय देत आहेत. शांतताप्रिय पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते नरेश काजारे सुंदर निर्णय देत आहेत. गडी बाद होतोय. बॅक टू दी पॅव्हिलियन. नरवण संघाचा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या पॅव्हिलियनच्या दिशेने वळतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतो पाहूया. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 23. 4 बाद 23. सुंदर सुरुवात पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मित्रांनो, कालच्या आणि आजच्या दिवसाचा विचार केला, जो संघ नाणेफेक जिंकतोय तो संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि त्या संघाचा विजय होतोय. परंतु काहीसं उलट घडतंय. कालच्या शेवटच्या सामन्यात उलट घडलं होतं. जो संघ फलंदाजी करत होता तो संघ विजयी ठरला. संघाची धावसंख्या 23. 4 बाद 23. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू गोईंग गॉन. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. दरम्यान
डीजे मास्टर थोडेसे बाहेर जात आहेत. नक्कीच मी डीजेकडे पाहत होतो. धन्यवाद. दरम्यान कुणबी समाज युती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर यांच्या माध्यमातून चाललेली असलेली स्पर्धा, या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो चिठ्ठ्यांमध्ये जाईल. म्हणजेच उपांत्य फेरीत दोन संघ जातील आणि एक सेमीफायनल मध्ये जाईल उपांत्य फेरीत. पाहूया सामना कशा प्रकारे होतोय. दरम्यान संघाची धावसंख्या होते 29, 4 बाद 29. एकनाथ, उदय आणि निखिल. स्ट्राईकला येतो निखिल, नॉन स्ट्राईकला येतो उदय. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय एकनाथ. मी सांगू इच्छितो मित्रांनो, रत्नागिरी संघाचं प्रतिनिधित्व करणारा एकनाथ थोडासा विकलांग आहे, परंतु या क्रिकेटच्या मैदानावरती दाखवून देतोय की माझ्यामध्ये सुद्धा दमखम आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो एकनाथ. उदय सुंदर चेंडू बॅटची कट घेऊन जातोय सरळ पहिल्या स्लिप मध्ये. झटका मिळतोय, धक्का मिळतोय नरवण संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते एकनाथच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या अजूनही थांबते, संतावते, धीम्या गतीनं पुढे सरकते. संघाची धावसंख्या 29. सुनील ठोंबरे मला वाटतं काहीतरी आवर्जून पाहतायत, बघतायत, काय सल्ला देत आहेत का पाहूया. ठीक आहे, धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा बघतोय मैदानाकडे वळतोय. इथे संदेश दादा पाष्टे सुद्धा पाभरेगावचे सुपुत्र आहेत, आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. रमेश फेकरे इथे आहेत. या सर्व कुंदी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, गोलंदाजी करतोय तो. गोलंदाजी एकनाथ, माफ करा एकनाथ. त्यानंतर फलंदाजीसाठी येतोय नरवणगावचा सुपुत्र लेफ्ट हँड बॅट्समन योगेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षण होतंय, काहीच आउटफील्ड स्लो असणे, परंतु चौकार जातोय. पंच कळवत की अवांतर चेंडू. या चेंडूवरती 5 धावा मिळतात. 5 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 34. 5 बाद 34. नक्कीच नरवण संघाला अनिल गोताड बाद झाल्यानंतर जी धावसंख्या मंदावली, शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना कुर्ली माटलवाडी संघाकडून धावसंख्या मंदावली. त्यानंतर पाहूया या षटकामध्ये किती धावा कुठून पूर्ण करतायत, कारण शेवटचं षटक म्हटलं जातं, अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. पाहूया. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतो एक ना, स्ट्राईकला येतो योगेश. सुंदर चेंडू सुंदर तटवला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव पण पूर्ण का, दुसरी धाव घेतात का पाहूया. सुंदर चेंडू फेकी होते रनआउट केस आणि अविनाश माटल या चेंडूवरती धावकीत करतात योगेशला. धक्का बसतोय, 6वा धक्का बसतोय योगेशच्या माध्यमातून. योगेश बॅक टू दी पॅव्हिलियन. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज घेतो पाहूया. डीजे मास्टर आलेत का? अजून डीजे मास्टर बाहेर गेलेत, सॉरी. दरम्यान नरवण संघ काहीसा अडचणीत सापडतोय. संघाची धावसंख्या होते, संघाची धावसंख्या 35. सुंदर सामना चालू. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो थेट उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीसाठी खेळेल. दरम्यान चालू असलेला सामना आहे नरवण आणि कुर्ली माटलवाडी यांच्या दरम्यान. या संघाचा, या दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी. पुढचा चेंडू पाहूया एकनाथ याचा. सुंदर चेंडू बॅटची कट घेऊन पाठच्या दिशेने जातोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय दन करत सीमारेच्या दिशेने. एक धाव पण पूर्ण करतात. दुसरी धाव पळून पूर्ण करतात का पाहूया. दुसरी धाव पळून पूर्ण करतात. दरम्यान पंचाने आपला निर्णय काढला होता. या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत? 3 धाव पळून पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या 38. संघाची धावसंख्या 38. नक्कीच या चेंडू मागे काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडू 3 धाव पळून पूर्ण केला. मित्रांनो, आपल्याला विजय साकारायचा असेल तर मेहनत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हिऱ्याप्रमाणे चमकायचं असेल तर झिजायचं आहे. जो झिजतो आणि चमकतो त्याला हिरा म्हणतात. मित्रांनो, आपल्याला मैदानात हेच करायचंय, आपल्याला चमकायचंय. दरम्यान पुढचा चेंडू. सुंदर चेंडूवरती एक पाहूया आणि धक्का बसतोय. संघाची धावसंख्या कळवायची. विकेट. 7वा धक्का बसतोय.
संघाची धावसंख्या 40, संघाची धावसंख्या 40. 39, माफ करा, चेंडू हवेत, चेंडू सीमाच्या दिशेने झेल होतो का पाहूया. झेल बाद. उमेश गावणंग मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. संघाची धावसंख्या 39. अनिल गोताड्याचा सुंदर असा झेल टिपला होता. त्यानंतर अनिल गोटाळ बाद झाला आणि त्याची जागा घेणे, परंतु हॅट्रिकची संधी असावी एकनाथ याला. एकनाथ सुंदर गोलंदाजी करतोय. कृपया नरवण संघाचा एक सदस्य, त्यानंतर माटलवाडी कुर्ली संघात एक सदस्य आणि तवसाळ संघात दीपकदादा वाघे आणि रानवी. एक धाव पण पुन्हा दुसरी धाव घेतात का पाय. दुसरी धाव पळून पूर्ण करतायत. 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढते. गडी बाद. या चेंडूवरती 2 धाव पळून पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या 42. 41. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान. कृपया आपणास नम्रतेची विनंती असेल. दीपकदादा वाघे आपला एक सदस्य, रानवी संघा विक्रांत चोगले आपणास नम्रतेची विनंती असेल. आपला एक सदस्य, त्यानंतर माटलवाडी कुडली संघाचा एक सदस्य आणि नरवण संघाचा एक सदस्य. आपल्याला इथं चिठ्ठ्या उडवून घ्यायच्या आहेत. चिठ्ठ्या उडवून घ्यायच्या आहेत. आपला ही स्पर्धा समारोपाकडे वळते. कृपया उशीर होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पाते साहेब, आपण आपल्या हस्ते चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत आणि जो संघ, ज्या संघाची चिठ्ठी इथे निघेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. पाते साहेबांच्या हस्ते चिठ्ठी निघेल. नरवण संघाचा सदस्य, तवसाळ संघाचा सदस्य, रानवी संघाचा एक. कृपया पळत यायचंय. कृपया घाई करायचे. विक्रांत चोगले, नम्रतेची विनंती असेल. तवसाळचा एक सदस्य येतोय. माटलवाडीचा एक सदस्य आहे. नरवण आहे. रानवी, रुपेश चोगले, विक्रांत चोगले. पळा. सामन्याला उशीर होतोय की नोंद घ्यायची. दरम्यान कुणबी समाजाती संघ सलामीची जोडी मैदानात पाठवतात. अविनाश माटल, दामोदर सलामी की जोडी दामोदर आणि कोण आहे. रानवी संघ त्वरित या. रानवी संघ, रानवी संघ. एक मिनिट वेट करा. सामना चालू करायचा आहे. रानवी संघ, अंपायर पंच म्हणून काम पाहता प्रशांत पाष्टे. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान असेल. रानवी त्वरा करा. प्रवीण आणि दामोदर. चिठ्ठ्या दामोदर हो आहे तर चिठ्ठ्या उडवतात इथे. दरम्यान इथे चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. कृपया कॅमेरामॅनने लक्ष द्यायचं आहे. आपल्याकडे कॅमेरा फिरवायचा आहे. मित्रांनो, इथे 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. यामध्ये पाते सरांच्या माध्यमाने एक चिठ्ठी उचलली जाईल. बाजू लावायचं. युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जाते. बाजू लावा, थोडा इथून बाजू लावा. एक चिठ्ठी सर, आपण एक चिठ्ठी काढायचे. या कुठल्याही संघाचं नाव असेल. कृपया सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होतोय पाहूया. लॉटरी कुणाला लागते. मला वाटतं विजेता. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. रानवी संघ आणि तवसाळ संघ उपांत्य फेरीची लढत होईल. रानवी आणि तवसाळ संघ, दीपक वाघे आणि रुपेश चोगले. दरम्यान कृपया आपण आता एक सदस्य, रानवी संघ, माफ करा, माटलवाडी संघाचा एक सदस्य आणि
सुंदर चेंडू वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज नवनीत. दामोदर आणि प्रवीण पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. स्ट्राईकला येतो प्रवीण मोरे, नॉन स्ट्राईकला येतो दामोदर. सुंदर चेंडू जातोय सरळ दान करत सीमा रेषेच्या दिशेने. अगर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 4 धावांनी आपल्या संघाची धावसंख्या वाढते. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. गोलंदाज बॉलर नवनीत. सुंदर चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पहिला चेंडू सुंदर खेळला होता, चौकार लगावला होता आणि त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करतोय अनंत पागडे साहेब. आपण टॉस उडवून घ्यायचा. टॉस का बॉस कोण होतं पाहूया. टॉस का बॉस उपांत्य फेरीचा इथं टॉस उडवला जातोय. नाणेफेक होते. पाहूया नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं ठरेल. संध्याकाळचं सत्र आहे. शाम की चाय और बड़े लोगों की राय लेना जरूरी है. शाम की चाय और बड़े लोगों की राय लेना जरूरी है. दरम्यान पाहूया नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय पाहूया. तवसाळ या रानवी. मला वाटतं एक गडी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतो पाहूया. रवी ठोंबरे. नवनीत सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र त्याच्या इष्ट उद्ध्वस्त करतोय. रवी ठोंबरे येतोय. पाहूया रवी कशा प्रकारे फलंदाजी. सुंदर चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतो का पाहूया. एक धाव तर पळून पूर्ण करतात. काहीसा नैसर्गिक अडथळा येतो. आउटफील्ड मात्र स्लो आहे आणि या चेंडूवरती एकूण 2 धावा पळून पूर्ण करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 8. रवी मात्र सुंदर फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल झाला तवसाळ आणि रानवी यांच्या दरम्यान. प्रथम नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौला रानवी संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला रानवी संघानं आणि तवसाळ संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रण करणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू. या चेंडूवरती बीट होतो. षटक संपतंय. पंच कळवते की षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1/8. मी डीजेकडे वळतो. इथं थोडासा थांबतोय. असा गेलो आणि असा आलो. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. धन्यवाद. नक्कीच आपल्याला BMW गाडी मधून चषक नेताना पाहायचंय. हा कुणबी चषक आज पहिल्या क्रमांकाचा चषक कोण नेतं पाहूया. या कालच्या स्पर्धेत वेळम संघ हा अंतिम फेरीत दाखल झालाय. आजच्या दिवसात कोणता संघ विजयी ठरतो पाहूया. यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना तवसाळ वर्सेस रानवी यांच्या दरम्यान. एका बाजूला ज्या संघाच्या माध्यमातून सलग 2 सामन्यामध्ये हाफ सेंचुरी मारली तो रानवी संघ असेल. दुसऱ्या बाजूला दीपक वाघे असेल. मला वाटतं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन ते ऋषी गोताड. ऋषी गोलंदाजी घेऊन येतोय. ऋषी गोताड. संघाची धावसंख्या 8. 2/8 माफ करा 1/8. स्ट्राईकला येतो दामोदर. नॉन स्ट्राईकला येतो रवी ठोंबरे. त्याला गोलंदाजी करतोय ऋषी गोताड. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू सुंदर चेंडू. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर जल्लोष दिसतोय, जोश दिसतोय नरवण संघामध्ये. नरवण संघाला माहित आहे मला इथं विजय संपादन करून मला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा आहे. नक्कीच पाहूया. दरम्यान या ठिकाणी कुणबी युवा मुंबईचे खजिनदार विजयजी भोसतेकर साहेब यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देतील. आमचे तालुका शाखा ग्रामीणचे उपाध्यक्ष पांडुरंगजी पाते सर.
दरम्यान या ठिकाणी आपल्या गुहागर तालुक्याचे माजी आमदार विनयजी नातू साहेब त्यांच्या सोबत आहेत निलेश सुर्वे, त्यानंतर मंगेश रांगळे, आमच्या कोथरूड गावचे सुपुत्र सचिन ओक साहेब, त्यानंतर आमचे संतोष जैतापकर साहेब, या सर्वांचं आम्ही या कुणबी युवा चषक गुहागरमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुणबी युवा दरम्यान पुन्हा मुंबईचे एकदा कुणबी युवा मुंबईचे खजिनदार विजयजी भोसलेकर साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा आभार व्यक्त करतो. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय. मी सामन्याच्या दिशेने वळतोय. सामन्याच्या दिशेने काय घडतंय बिघडतंय आपल्याला पाहायचंय. नक्कीच संदीप सोलकर, आपण कुठे असाल तर आपण त्वरित समालोचन कक्षासोबत समोर यायचंय अंपायरसाठी. पंचमूम काम पाहतील. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो रवी ठोंबरे, नॉन स्ट्राईकला आहे तो दामोदर, आणि त्याच्यासाठी गोलंदाजी करतोय तो ऋषी गोताड. पाहूया, चांगला माहोल बनते, चांगलं वातावरण निर्मिती होते. या दरम्यान पुन्हा चेंडू, पुढचा चेंडू ऋषी, याचा सुंदर चेंडू जातोय सीमारेष या दिशेने, दन करतोय, एक धामाचा पूर्ण करतात, सरळ चेंडू गोईंग 4 रन्स. या चौकारासाठी एकदा डीजे वाजू दे. कमॉन डीजे फास्ट. सनन आंधियां उठे, शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. धन्यवाद. मी आपल्याला सांगू, जर कोणी लगातार 3 षटकार मारले तर हितेश डिझाईन दिवा यांच्या माध्यमातून एक बॅट देण्यात येणार आहे. कृपया पाहूया पुन्हा एकदा, मंगेश खाडे, हितेश डिझाईन दिवा यांच्या माध्यमातून बॅट देणार. पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. सामन्यामध्ये काय घडतंय बिघडतंय पाहणं गरजेचं ठरेल. नक्कीच आपल्या या मंचावरती मोठी मान्यवर मंडळी. पुन्हा एकदा ऋषी गोताड, सुंदर चेंडू, नाम समजलेला चेंडू, नर्मन सांग सुंदर अपील करतोय. 55 वरती या अपीलचा दडपण, अलीकडे बाद. रवी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोणता संघ खेळाडू येतो पाहूया. कुणबी युवा गुहागरचे सन्मान्य अध्यक्ष तसेच कुणबी युवा क्रीडा समितीचे सर्व प्रमुख यांना मी या ठिकाणी पॅव्हेलियनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. संदेश मते सर. संघाची धावसंख्या 15. संघाची धावसंख्या 15. अविनाशजी माटल साहेब, विजयजी, रमेशजी बेकरे, विजयजी आमचे मोरे सर, रवींद्र दवंडे साहेब. दरम्यान मी सामन्याकडे वळतोय. काय घडते बिघडते पाहूया. संघाची धावसंख्या 15. समाज कुणबी समाजवादी संघ मुंबई शाखा तालुका गुहागर यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा सांगतेच्या दिशेने वळते. दरम्यान पुढचा चेंडू ऋषी गोताड याचा फलंदाजीसाठी येतोय तो विनायक. पाहूया, कुडली माटेलवाडी संघाचा हा सुंदर चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने पाहूया, आणि खेळ बाद. धक्का बसतोय विनायक याच्या स्वरूपात, धक्का बसतोय माटेलवाडी संघाला. नक्कीच मोठा धक्का माना. जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 42 धावांचं आवाहन घेऊन उतरलेला माटेलवाडी संघ आता मात्र काहीसा डचमळतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो उपांत्य फेरीत दाखल होईल. कृपया आपल्या सर्वांना विनंती असेल, यानंतर होणारा सामना रानवी वर्सेस तवसाळ यांच्या दरम्यान. रानवी वर्सेस तवसाळ, नक्कीच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. संघाची धावसंख्या 15. 2 बाद 15. दुसरा षटक प्रगती पथावरती ऋषी गोताड. मला वाटतं दामोदर अजून मैदानावरती आहे आणि स्ट्राईकला येतो दामोदर. नॉन स्ट्राईकला येतो रवी. दामोदर आणि रवी, सुंदर चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडवतो. एक धाव मात्र पळून पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 16. मला वाटतं पंच कळवत आहेत की षटक संपतंय. या षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या 16. 2 बाद 16. मी इथं थोडं थांबतोय, विश्रांती घेतोय, ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. या ठिकाणी मी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित
माजी आमदार विनयजी नातूसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आपल्या या विचार मंचावरती क्रीडा समितीचे आमचे प्रमुख मंगेशजी मतेसाहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे. त्यानंतर आमच्या या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित संतोषजी जैतापकर यांचं या ठिकाणी स्वागत करतील आमच्या क्रीडा समिती प्रमुख रमेशजी भेकरे साहेब. संतोषजी जैतापकर आपल्या तालुक्यातले नावाजलेले असे ही नेतृत्व आहेत, व्यक्तिमत्व आहेत. ओबीसी तालुका माफी असावी तालुका जिल्हा अध्यक्ष ओबीसी तालुका सल्लागार संतोषजी जैतापकर सर, तसेच निलेशजी सुर्वे सर ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे सरचिटणीस निलेशजी सुर्वे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतील क्रीडा समिती प्रमुख आमचे मंगेशजी मते साहेब, संदेश मते साहेब, संदेशजी मते. संतोषजी मालप साहेब यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आमच्या क्रीडा समिती प्रमुख परेशजी पागडे साहेब यांच्या हस्ते. परेश पागडे साहेब, संतोषजी मालप साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच आमचे सहकारी आमचे खास मंगेशजी रांगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी आपले रवींद्रजी दवंडे साहेब यांच्या हस्ते मी या ठिकाणी स्वागत करेन. रवींद्रजी दवंडे, या ठिकाणी उपस्थित संजयजी मालप साहेब यांचं या ठिकाणी मंगेश मते साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. हॅलो, संघाची धावसंख्या 22. तसेच या ठिकाणी उपस्थित सचिनजी ओक यांचं देखील आमचे मंगेशजी मते साहेब स्वागत करतील. सचिनजी ओक, सचिनजी ओक यांचं स्वागत देखील मंगेशजी मते साहेब करतील. सुंदर प्रयत्न होता, झेल मात्र सुटतोय. अनिल गोताड्याच्या गोलंदाजी होती, रनआउट की संधी. कृपया बाद. सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण विजयजी मसूरकर मिळतंय आणि गडी बाद होतोय. विजयजी मसूरकर यांचं देखील स्वागत करतील मंगेशजी मते साहेब. विजयजी मसूरकर, डीजे डीजे स्टॉप करते. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. क्रीडा समिती प्रमुख आमचे मंगेशजी मते साहेब. मित्रांनो, हे जे सामने सर्व आयोजित केलेत आमचे सर्व क्रीडा समितीचे सर्व श्रेय आहे आणि याचे सर्व आमचे शिलेदार या ठिकाणी या आमच्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वांचे या ठिकाणी स्वागत करीत आहेत. धन्यवाद. दरम्यान संघाची धावसंख्या 4 बाद 23, 4 बाद 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना रवींद्र अवेरे साहेब या ठिकाणी सरपंच आंबेरे या गावचे रवींद्र सरपंच आहेत, त्यांचं स्वागत करतील मंगेशजी मते. पंचायत समितीचे माजी सदस्य विजय भुवड यांचं देखील स्वागत मंगेश मते साहेब करतील. तसेच आमच्या या मनोजजी डापले साहेब जे कार्यकर्ते आहेत आपल्या ओबीसीचे, आपल्या भाजपा, यांचे स्वागत करतील आमचे मंगेशजी मते साहेब. मनोजजी डाफले यांचं देखील स्वागत मंगेश मते यांनी करावं अशी विनंती.
तसेच अनिकेत चाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची देखील स्वागत करतील आमचे मंगेशजी मते साहेब. अनिकेत चाळके साहेब, दीपक मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत मंगेश मते साहेब यांनी करावं अशी विनंती करतो. अनिकेत चाळके सर आणि तिसरं षटक संपतंय. तुकाराम रांगळे साहेब या ठिकाणी उपस्थित, यांचं देखील स्वागत या ठिकाणी करावं. आणि रत्नकांत कांबळे, दीपक मोरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आमचे पालशेत गट अध्यक्ष सुनीलजी रांगळे साहेब करतील. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मला वाटतं उमेश गावनंग मैदानावरती आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पाहूया तुकाराम सामना. आगरे साहेब, तुकाराम रांगळे साहेब यांचं स्वागत आमचे व्यवस्थापक सुनीलजी रांगळे साहेब करतील. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा युवक मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतो. आपले आशीर्वाद या ठिकाणी लाभले, आपली व्हिजिट या ठिकाणी, भेट आपली या ठिकाणी लाभली. धन्यवाद सुबोधजी. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानात काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. दरम्यान मला वाटतं 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रत्नकांत टीम कांबळे मीटिंग यांचं करू या नका कृपया. उपस्थिती या ठिकाणी लाभली, त्याबद्दल हे राजापूरचे आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत विजय मोरे साहेब या ठिकाणी करतील. विजय मोरे, दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. ओके ओके ओके, धन्यवाद रांगडे साहेब. आपण हितेश डिझाईन दिवा यांच्या वतीनं स्पर्धेकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी रांगडे साहेबांना विनंती करेन की आपण समालोचनाचा कार्यभार या ठिकाणी पुढे करायचा आहे. सर्व या ठिकाणी महत्वाची अशी नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत, सर्व मार्गदर्शनासाठी आले, त्यांचं आम्ही पुनश्च एकदा युवक मंडळाच्या वतीनं, क्रीडा धन्यवाद. समितीच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मी सतीश रांगळे, वेळमखाडे वाडी, मंगेश मतेशीर यांच्या माध्यमातून मी सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानामध्ये काय घडतंय बिघडतंय पाहूया. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. सामना नक्कीच मोठा होणार यात मात्र कोणती शंका नाही. दरम्यान कुणबी समाजजाती संघ मुंबई, शाखा तालुका ग्वागर, संलग्न क्रीडा समिती यांच्या माध्यमातून चालली असलेली स्पर्धा आणि ही स्पर्धा जवळजवळ सांगतेच्या दिशेने वळते. पाहूया सामना कसा होतोय. नक्कीच मोठी स्पर्धा होणार यात मात्र कोणती शंका नाही. मोठमोठे मान्यवर इथं येऊन थांबल्या ती स्पर्धा पाहण्यासाठी. नक्कीच पुन्हा पाहूया. दरम्यान वैयक्तिक पैल आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन येतोय नरवण संघाचा गोलंदाज रणजित, मला वाटतं रणजित. सुंदर चेंडू हवे, झेलची संधी आणि झेल बाद. उमेश बाद होतोय. नक्कीच हादरा मिळतोय कुर्ली माटेलवाडी संघाला. कमॉन डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. मानवतेच्या गर्भातील अविरत चालत राहिलेला संघर्ष म्हणजे कुणबी. शिवरायांच्या स्वराज्य पूर्ततेसाठी जमिनीतून मोती पिकवणाऱ्या या हातात तलवार धरून सह्याद्रीच्या मातीत पाय रोवून उभा राहिलेला तो म्हणजे कुणबी. निष्ठा ही निस्वार्थीच असते हे आपल्या जगण्यातून जगाला सांगणारा पहिला समाज म्हणजे कुणबी. हिंदुस्थानच्या लोकजीवनाचा आत्मा म्हणजे कुणबी. जगण्याची संस्कृती म्हणजे कुणबी. हे विश्वची माझे घर ही संकल्पना म्हणजे कुणबी. आणि जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजे कुणबी. निश्चितच मैदानाच्या दिशेने जातोय माझ्यासोबत समालोचक सतीश रांगळे. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता असावी. 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. सामना नक्कीच मोठा होणार यात मात्र कोणती शंका नाही. दोन्ही संघ अजूनपर्यंत ह्या फेरीमध्ये खेळतात. याचा अर्थ दोन्ही संघ चांगली खेळी करून, मजबूत खेळी करून सामन्यामध्ये आपलं यश संपादन. पुढचा चेंडू नरवान यांच्याकडून सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात चेंडू ब्रश करून जातोय. नक्कीच हा निर्धाव चेंडू की सांगता होते. चेंडू विसावते अनिल गोताड्याच्या हातामध्ये जाऊन. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. सलग 3 षटकारांची आवश्यकता. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. जवळ हा सामना मी कळवतोय की नरवण संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. या खेळामध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो. आमचे सहकारी आणि ग्वागर तालुक्यात नामवंत समालोचक बाळू बाक्कर म्हणतात की
भारत हा क्रिकेट रसिकांचा देश. या देशामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानला जातो. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ. नक्कीच पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू हवे, झेलची संधी पाहूया. झेल होतो का आणि बाद जवळ हा सामना नरवण संघाच्या बाजूने झुकतोय आणि नरवण संघ जवळ उपांत्य फेरीतली आपली लढत उपांत्य फेरी गाठतोय. यानंतर होणारा सामना उपांत्य फेरीचा सामना रानवी वर्सेस तवसाळ. एका बाजूला रुपेश चोगले असेल तर दुसऱ्या बाजूला दीपक वाघे असेल. एका बाजूला विकी चोगले असेल तर दुसऱ्या बाजूला रुदीप कुळे असेल. नक्कीच मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळणार. दरम्यान कुणबी समाजाचा संघ मुंबई शाखा तालुका गुहागर यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा. मित्रांनो सुंदर चेंडू हवेत पाहूया. झेल होतो का? झेलची संधी, झेल सुटतोय परंतु हा सामना नरवण संघाच्या बाजूने झुकतोय. दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन. मी थोडासा इथं थांबतोय. उपांत्य फेरीसाठी अनिल गोताड्याच्या संघाला नरवण संघाला शुभेच्छा देत थांबतोय. असा गेलो आणि असा आलो. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे.